नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण अंजलीच्या दुधामध्ये म्हणजे अंजलीला जे दूध दिलं जातं त्या दुधामध्ये राकेश हा अगदी त्याच्यामध्ये जे औषध मिक्स करत आहे त्या औषधाबाबत अर्णव आणि ईश्वरीला डॉक्टरांकडून सत्य समजणार आहे. तो म्हणजे तो जे औषध देतोय ते औषध अंजलीच्या जीवाला धोका निर्माण करत आहे, तिच्या पोटातील बाळाला सुद्धा धोका निर्माण करत आहे. अशा प्रकारची गोष्ट ईश्वरी आणि अर्णवला समजणार आहे. हे सगळं का होणार आहे? कारण आता आपण पाहिलं की राकेश ईश्वरीला जो चहा देत आहे त्या चहामध्ये त्याने काहीतरी मिक्स केलेला आहे. जेव्हा अर्णव जबरदस्तीने त्याला तो चहा प्यायला सांगत असतो तेव्हा मात्र ही गोष्ट समोर येते आणि त्यानंतरच ईश्वरी आणि अर्णव या दोघांनीही एक निर्णय घेतलेला आहे. त्या निर्णयानुसारच त्यांनी डॉक्टरांकडे जाऊन ते सॅम्पल टेस्ट केलेला आहे आणि त्याचे रिपोर्ट डॉक्टरांना दाखवलेले आहेत. त्यानंतर या सर्व गोष्टी समोर येणार आहेत. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, त्याचबरोबर राकेश हा वकील नाहीये हे सत्य सुद्धा अर्णवला समजलेलं आहे आणि त्यासाठी अर्णव आणि ईश्वरी या दोघांनीही एक प्लॅन केलेला असतो आणि अंजलीच्या समोर ते सत्य आणलेलं आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे ईश्वरी आता हॉलमध्ये आलेली असते आणि त्याच वेळी राकेशने स्वतःच्या हाताने चहा बनवलेला असतो आणि राकेश स्वतःच्या हाताने बनवलेला जो चहा आहे तो चहा ईश्वरीला देत असतो आणि ईश्वरीला म्हणत असतो की मिस ईश्वरी म्हणजे तुमच्यासाठी मी बनवलेला आहे. तेव्हा मात्र इकडे राकेश हे सगळं सांगत असतो तेव्हा अर्णव तिथे तो ईश्वरीने तो चहा प्यायला घेतलेला सुद्धा असतो आणि त्याच वेळी नेमका अर्णव तिथे आलेला असतो आणि अर्णव आलेला पाहून खरं तर खूप मोठा अर्णवला धक्का बसतो. कारण राकेश ज्या पद्धतीने ईश्वरीला चहा घ्यायला सांगत आहे ते ऐकून खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि मग मात्र अर्णव सांगू लागतो की नाही ईश्वरी थांब, मी सिंदूर थांब, तो चहा घेऊ नकोस. आणि मग असं म्हणत त्याने ईश्वरीच्या हातातून तो चहाचा कप घेतलेला असतो आणि तो राकेशकडे जातो आणि राकेशला म्हणू लागतो की हा घे, हा तुझ्यासाठी स्पेशल चहा आहे, जिजू तुम्हीच घ्या. असं म्हणत त्याने तो चहाचा कप हा राकेशकडे दिलेला असतो आणि राकेश काही तो चहा घ्यायला तयार नसतो. तेव्हा अर्णव म्हणतो की काहीही झालं तरीही तुम्हाला हा चहा घ्यावाच लागणार आहे. तेव्हा मात्र ईश्वरी अर्णवकडे पाहत असते आणि अर्णव जबरदस्ती राकेशच्या तोंडापर्यंत तो चहाचा कप घेऊन जातो आणि म्हणत असतो की जिजू तुम्हीच घ्या, पहिलं तुम्ही टेस्ट करा, ईश्वरीला मी माझ्या हाताने चहा करून देणार आहे, त्यामुळं मला असं वाटतंय की तुम्ही हा चहा घेतला पाहिजे. परंतु राकेश धक्का देतो आणि तो चहाचा कप खाली सांडतो. तेव्हा मात्र अर्णव म्हणतो की कळलं का, कसं आहे माहितीये का, दुसऱ्यासाठी जर खड्डा खणायला गेलं तर त्या खड्ड्यामध्ये स्वतःही पडू शकतो, एवढं लक्षात ठेवायचं आहे. असं म्हणत राकेशला तो धमकी देतो. तेव्हा ईश्वरी पण तिथं असते. ईश्वरी म्हणत असते की आज एकदा केलंय ते लक्षात ठेवायचं आहे, पुन्हा माझ्या वाटेला जायचं नाही. पुन्हा जर तू माझ्या वाटेला गेला तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. असं म्हणत ईश्वरीने राकेशला धमकी दिलेली असते तर अर्णवने तर राकेशचा गळा पकडलेला असतो. माझ्या बायकोच्या जीवावर उठण्याचा जर प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे, माझी बायको आणि माझी बहीण हे माझं सर्वस्व आहेत, त्यांच्या वाटेला जर गेला तर तुझी लाकडं मसनात नेईल. अशा पद्धतीने राकेशला तो बोललेला असतो. तेव्हा मात्र राकेश किती नालायक आहे ते आपल्याला माहितीच आहे. राकेश म्हणतो अरे तू चिंटूकलायस रे, तू काय करणार आहेस माझं, तू काहीच करू शकत नाहीये माझं, असं तो बोलत असतो. आणि अर्णवला म्हणत असतो कसं आहे रे तू चिंटूक आहे, चिंटू आहेस रे तू, असं म्हणत त्याला खिजवत असतो. तेव्हा मात्र अर्णव भयानक चिडलेला असतो आणि अर्णव म्हणत असतो की आता तुला सोडणार नाही, आता लवकरच तुझी या घराच्या बाहेर हकलपट्टी करणार आहे. तेवढ्यातच मामा तिथं आलेले असतात आणि मामा विचारतात की काय झालं अर्णव, असं काय बोलतोयस तू, एवढं काय झालेलं आहे. आणि तेव्हा मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. ज्या गोष्टी घडत असतात त्या मात्र खूपच भयानक अशा असतात. तेव्हा ईश्वरी तिथं असते. तेव्हा अर्णव सांगू लागतो की मामा तुला माहितीये का ह्या राकेशची मजल कुठपर्यंत गेली आहे, त्याने काय केले माहितीये का तुला, या चहामध्ये त्याने औषध टाकलेलं आहे आणि तो चहा तो ईश्वरीला देत होता. तेव्हा मामाला सुद्धा खूप राग येतो. मामा म्हणतो की गोष्ट लक्षात ठेव ईश्वरी, इथून पुढे स्वतः बनवलेलंच खायचं, दुसरं कोणीही काहीही दिलं तरी ते खायचं नाही.
तेव्हा मात्र इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघंही बोलू लागतात. ईश्वरी अर्णवला म्हणू लागते की अर्णव सर, तुम्हाला मी त्या दिवशी सांगितलं होतं ना, कारण यांच्या डोक्यात वेगळंच काहीतरी सुरू आहे, तो राक्षस आहे, त्याने वेगळाच काहीतरी प्लॅन केलेला आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की त्याने काहीही प्लॅन करू दे, तो आपलं काहीही बिघडवू शकत नाही. तेव्हा ईश्वरी म्हणू लागते की अर्णव सर, आपण सगळेजण सावध राहतोय, पण अंजलीताईंचं काय? अंजलीताईंच्या बाबतीतही आपल्याला विचार करावा लागणार आहे, कारण हा माणूस तर अंजलीताईंची सेवा करायची आहे म्हणून घरी राहिलेला आहे आणि प्रत्येक वेळेस अंजलीताईंच्या आजूबाजूला भटकत असतो आणि अंजलीताईंना मात्र हे सगळं बोलणं खरं वाटत असतं. तेव्हा मात्र आपल्याला विचार करावा लागणार आहे, असं हे बोलणं चाललेलं असतं. आणि नेमकं त्याच वेळेस राकेश म्हणत असतो की अगदी बरोबर आहे, चला, माझ्या डोक्यातच नव्हतं आणि तो येतो आणि म्हणतो की आता बघ, आता मी काय करू शकतो ना याचा अंदाज पण तुला येणार नाही. असं म्हणत राकेश हा आता पुन्हा पुढचा प्लॅन करू लागतो. त्याच्या डोक्यात एकच असतं. तेव्हा अंजलीला तर तो औषध देतच आहे, ही गोष्ट ईश्वरी आणि अर्णव या दोघांना सुद्धा माहिती आहे आणि त्यामुळं त्याने पुढचा प्लॅन केलेला असतो. ईश्वरीला तो म्हणत असतो की माझी इंदोरी जिलेबी आज माझी होण्यापासून थांबलेली आहे, पण लवकरच ती माझी होणार आहे आणि तेव्हा मात्र तिला माझ्या तावडीतून सोडवायला कोणीही नसेल, अशा पद्धतीचं त्याचं हे बोलणं चाललेलं असतं. खरं तर अर्णवला सुद्धा खूप राग येत असतो. अर्णव भयानक असा चिडलेला असतो. अर्णव म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही मला या सगळ्यावरती मार्ग काढावाच लागणार आहे. माझ्या ताईचं आणि माझ्या ईश्वरीचं जर मला रक्षण करायचं असेल तर नक्कीच मला काहीतरी करावं लागणार आहे, त्याशिवाय या गोष्टी समोर येणार नाहीत. कारण त्याला बँगलोरला पाठवण्याचा प्लॅन तर केलेला होता, पण त्याचा काहीच उपयोग झालेला नसतो. त्यामुळं अर्णव हे सगळं बोलत असतो. अर्णव म्हणत असतो की काहीही झालं तरीही आता लवकरात लवकर या बाबतीत आपल्याला विचार करावा लागणार आहे, असं म्हणत अर्णव बोलत असतो. इकडे अंजली म्हणत असते की अरे चिंटू, त्यांना माझी किती काळजी, बघितलं ना, ते माझ्यासाठी किती करतात, स्वतः सगळं माझ्यासाठी करतात, आमच्या बाळाची माझी त्यांना खूप काळजी आहे, असं हे बोलणं चाललेलं असतं. खरं तर अर्णवला माहिती असतं की राकेश किती नालायक आहे आणि तो अंजलीची काळजी घेतोय का काय करतोय हे सगळं यांना सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणूनच त्यांना आता टेन्शन आलेलं आहे की काय करायचं. कारण या अंजलीच्या डोक्यात वेगळंच काहीतरी आहे, तिला राकेशवरती पूर्ण विश्वास आहे. अंजलीला जर राकेशच्या तावडीतून सोडवायचं असेल तर काय करायचं हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा अर्णव विचार करू लागतो तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर, आता एकच गोष्ट आपल्याला करावी लागणार आहे आणि ती म्हणजे लवकरात लवकर आपल्याला डॉक्टरांकडे गेलं पाहिजे आणि एकदा का आपण डॉक्टरांकडे गेलो की मगच सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत, असं ईश्वरीने अर्णवला सांगितलेलं असतं. आता राकेश मात्र म्हणत असतो की माझ्या विरोधात कितीही कारस्थानं केली तरी एक गोष्ट लक्षात ठेव, मिस इंदोरी, माझी इंदोरी जिलेबी, कारण मी तुला माझं केल्याशिवाय सोडणार नाही, एवढंच त्याच्या डोक्यात सुरू असतं. ईश्वरीला खरं तर इतका राग येत असतो कारण हा माणूस ज्या पद्धतीने तिच्याशी वागत आहे. खरं तर तो अर्णव ईश्वरीच्या जवळ येत असतो, ईश्वरीला म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात येते का, माझी इंदोरी जिलेबी आहेस ना तू, काहीही झालं तरीही तू माझी आहे. तुझ्या गळ्यात जरी अर्णवचं मंगळसूत्र असलं अर्णवच्या नावाचं तरीही तू माझी आहेस, असं म्हणत तो चिडवत असतो. ज्या पद्धतीने तो बोलत आहे त्या गोष्टी ऐकून खरं तर ईश्वरीला किळसवाणं वाटत असतं. त्याचं वागणं बोलणं या सगळ्या गोष्टींचा ईश्वरीला त्रास होत असतो. परंतु अर्णव मात्र ईश्वरीची प्रत्येक वेळेस समजूत घालत असतो. अर्णव ईश्वरीकडे येत असतो, तिला समजून सांगत असतो की त्या माणसाच्या नादी लागू नको, कारण तो कसा आहे हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. आता अर्णवने ऑफिसला जायला सुरुवात केलेली असते आणि अंजलीची जबाबदारी ही ईश्वरीवरती असते. आता नेमका राकेश किचन मध्ये येतो तेव्हा ईश्वरी असते. ईश्वरी तिथून बाजूला जाते, राकेश आलाय म्हणून ती बाजूला जाते. परंतु ईश्वरीच्या लक्षात पुन्हा येतं की नाही, हा राकेश इथं आलेला आहे म्हणजे नक्कीच तो अंजली ताईंसाठी काहीतरी घेऊन जाईल, ही गोष्ट ईश्वरीच्या लक्षात येते. तेव्हा मात्र ईश्वरी पुन्हा माघारी येते. ती म्हणते की मी माझं रक्षण करू शकते, पण अंजलीताईंना जर या माणसाने काही दिलं तर खूप अवघड होईल, असं म्हणत ईश्वरी पुन्हा माघारी आलेली असते. ईश्वरी माघारी येते आणि ती थांबते आणि चोरून पाहत असते तर त्या राकेशने दूध बनवलेलं असतं आणि त्या दुधामध्ये काही औषधाचे थेंब तो टाकत असतो.
तेव्हा मात्र ईश्वरीला धक्का बसतो. ईश्वरी म्हणते की हे सगळं काय आहे, हा माणूस काय करतोय आणि काय होणार आहे या सगळ्याने, हा प्रश्न ईश्वरीला पडलेला असतो. आणि त्याच वेळी ईश्वरी मात्र हादरते आणि ईश्वरी म्हणते की आता काहीही झालं तरीही मला हे दूध आहे ते अंजलीताईंना पिऊ द्यायचं नाही, हा विचार ईश्वरीच्या डोक्यात सुरू झालेला असतो. मग राकेश अंजलीकडे ते दुधाचं घेऊन चाललेलं असतो. तेव्हा ईश्वरी तिथे येते आणि ईश्वरी म्हणते की अंजलीताई असं म्हणत ती अंजलीला थांबवते. तेव्हा अंजली म्हणते काय झालं. ईश्वरीने तर सरळ सरळ एवढा मोठा पंगा घेतलेला असतो की ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही. कारण ईश्वरीने एक मोठी गोष्ट केलेली असते आणि ती म्हणजे राकेशला येऊन धक्का दिलेला असतो. तिने ज्या क्षणी राकेशला धक्का देते त्या क्षणी राकेशच्या हातात असलेला जो ग्लास आहे तो सांडतो आणि मग अंजली ईश्वरीवरती ओरडते. पण ईश्वरी मात्र शांतच राहते. ईश्वरी काहीच नाही बोलत. ईश्वरी म्हणते की माफ करा, खरंच जिजू माझ्याकडून चूक झाली, माझा ना धक्का लागला, मी ना कशी वेंधळी आहे ना त्यामुळे असं झालेलं आहे, असं ती सांगू लागते. तेव्हा अंजली म्हणते की ठीक आहे. पण ईश्वरीने मात्र एक मोठं काम केलेलं असतं. ते दुधाचं जे सॅम्पल आहे त्या ग्लासामध्ये तिनं ठेवलेलं असतं. काहीही झालं तरीही आज हे दुधाचं सॅम्पल आपण डॉक्टरांकडे जायचं घेऊन, अर्णव सरांना सांगायचं डॉक्टरांकडे घेऊन जायचं आणि त्या बाबतीत जो काय सोक्षमोक्ष आहे तो लावायचा हे तिने ठरवलेलं असतं. आणि त्याचमुळं तिने ते दुधाचं सॅम्पल मिळवलेलं आहे आणि ते लवकरात लवकर घेऊन आपण डॉक्टरांकडे जाऊया असं तिनं ठरवलेलं असतं. त्याच वेळी ती म्हणते की माझ्या अंगावरती हे सगळं सांडलंय ना, मी साफ करून येते. आणि ईश्वरी मग जाताना तो अर्धा दुधाचा जो ग्लास असतो तो ग्लास आणि सगळं सांडलेलं साहित्य ते सगळं गोळा करते आणि ते सगळं घेऊन जाते. आणि त्याच वेळी तिने अर्णवला फोन करून सांगते की अर्णव सर मी आता लगेच येत आहे, आपल्याला एक काम करायचं आहे. अर्णव म्हणतो कसलं काम, काय झालंय, काय आहे तुझ्या डोक्यात. तेव्हा ईश्वरी म्हणते की आत्ताच मी ते दुधाचं जे सॅम्पल आहे ते मिळवलेलं आहे. जे दूध अंजलीताईंना दिलं जाते ते दूध मी माझ्या इकडे मिळवलेलं आहे आणि आत्ताच्या आत्ता आपल्याला डॉक्टरांना भेटायचं आहे. तेव्हा मात्र अर्णव म्हणू लागतो म्हणजे काय बोलतेस तू हे सगळं. तेव्हा ईश्वरी सांगते की हो, आता अंजलीताईंना ते दूध तो राकेश देत होता आणि तेव्हा मात्र मी ते पाहिलेलं आहे आणि ते दुधाचं सॅम्पल मिळवलेलं आहे. तर आत्ताच्या आत्ता मी येत आहे, आपल्याला लॅब टेस्टिंगसाठी जायचं आहे असं ईश्वरीने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र अर्णव म्हणतो की चालेल आणि मग ईश्वरी जाते. तोपर्यंत पाटीलचा अर्णवला फोन आलेला असतो की राकेश हा वकीलच नाहीये, त्याने फक्त हे खोटं नाव सांगून सगळीकडे फिरलं आहे. त्याचं नाव राकेश नाईक किंवा राजेश पाटील वगैरे असं काही नाही. हे ऐकल्यानंतर अर्णवला धक्का बसतो. अर्णवने त्याचे प्रूफ घेतलेले असतात आणि अर्णव म्हणतो की काहीही झालं तरीही आज या माणसाचं भांडं ताईच्या समोर फोडायचं. मग अर्णव ईश्वरीला त्या लॅबच्या तिथे यायला सांगतो. इकडून अर्णव पोहोचलेला असतो. ईश्वरीने ते सॅम्पल आणलेलं असतं आणि लगेच ते सॅम्पल तिथं सर्वांच्या समोर दिलं जातं. आणि जेव्हा ते सॅम्पल सर्वांच्या समोर दिलं जातं तेव्हा मात्र तिथे अर्णव म्हणतो की मला लवकरात लवकर रिपोर्ट पाहिजे, अगदी आजच्या आज मला रिपोर्ट मिळाला तरी काही हरकत नाही असं अर्णवने सांगितल्यानंतर ते लॅबवाले सांगतात की हो चालेल, मी तुम्हाला नक्कीच आजच्या आज रिपोर्ट देऊ असं त्यांनी सांगितल्यानंतर मात्र इकडे धक्का बसलेला असतो अर्णवला आणि संध्याकाळपर्यंत रिपोर्ट हातात येतात. ईश्वरी आणि अर्णव दोघंही बाहेरच थांबलेले असतात. त्यांनी ठरवलेलं असतं की जोपर्यंत रिपोर्ट येत नाही तोपर्यंत आपण काही हालचाली करायच्या नाहीत असं त्यांनी ठरवलेलं असतं. आणि म्हणून तर दोघंही बाहेर थांबतात आणि रिपोर्ट येतो. जेव्हा तो रिपोर्ट पाहिला जातो तेव्हा त्यातून सरळ सरळ स्पष्ट होत असतं की ते एक प्रकारचं पॉयझन आहे आणि ते पॉयझन जे आहे ते नर्वस सिस्टीमवरती अटॅक करत आहे आणि त्यामुळं अंजलीच्या जीवाला धोकाही निर्माण होऊ शकतो. ही गोष्ट समोर येते. तेव्हा मात्र अर्णवच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि अर्णव म्हणतो की काहीही झालं तरीही लवकरात लवकर मला आता अंजलीताईला वाचवणं गरजेचं आहे. जर मी अंजलीताईला वाचवू शकलो नाही तर खूप मोठा राडा होण्याची शक्यता आहे आणि मला लवकरात लवकर ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत असं इकडे अर्णवने ठरवलेलं असतं. त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि ईश्वरी सुद्धा हादरलेली असते. ईश्वरी म्हणत असते की नाही, मला काहीतरी करावं लागणार आहे. जोपर्यंत हे सत्य मी समोर आणू शकत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. मला अंजलीताईंना
अंजलीला प्रोटेक्ट केलं पाहिजे. पण अंजलीला प्रोटेक्ट करणं ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नसते, कारण अंजलीचा राकेशवरती असलेला विश्वास या सगळ्या गोष्टी. आज तर मी अंजलीताईंना हे दूध देण्यापासून थांबवलेलं होतं, पण इथून पुढे कसं करायचं मॅनेज ह्या गोष्टींचा विचार इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघंही करू लागतात. त्यांच्या दोघांच्याही डोक्यात एकच सुरू असतं की काहीही झालं तरीही आता आपल्याला या सगळ्यातून मार्ग काढणं गरजेचं आहे, आणि जोपर्यंत या सगळ्यातून मार्ग काढू शकत नाही तोपर्यंत आपण काहीही करू शकत नाही, असं अर्णव ईश्वरीच्या डोक्यात सुरू असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर, काळजी करू नका, मी काहीही करून अंजलीताईंना त्या राकेश पासून त्याच्या तावडीतून नक्की वाचवेल, असं अर्णवला तिने शब्द देते. मी प्रत्येक वेळेस अंजलीताईंचं रक्षण करेल, त्यांच्या पाठीशी सावलीसारखी उभी राहील आणि त्या राकेशचं कारस्थान जे आहे ते समोर आणेल, असं ईश्वरीने ठरवलेलं असतं आणि ईश्वरीने तो शब्द अर्णवला दिलेला असतो. अर्णव सुद्धा म्हणतो, परंतु अंजलीचं रक्षण करायचं आहे. आणि त्याचबरोबर दोघंही घरी येतात. तेव्हा मात्र अर्णव इकडे राकेशला म्हणत असतो की जिजू, मला एक कळत नाहीये की तुम्ही एवढे वकील आहात, पण मला आपल्या ऑफिसमध्ये लिगल ॲडवायझरची गरज आहे, तर तुम्ही मला आपलं ऑफिस का जॉईन करत नाहीये माझ्यासोबत, असं तो म्हणतो. कारण त्याला माहिती असतं की हा तर लॉयर नाहीये आणि याला वकिलीचा व पण माहिती नाहीये. तेव्हा अंजली पण म्हणू लागते की हो, नक्की तुम्ही अर्णवचं ऑफिस करा, कारण आपल्या कंपनीला जर तुमच्या नॉलेजचा फायदा झाला तर खूप चांगलं होईल. तेव्हा मात्र राकेशच्या तोंडावरती 12 वाजलेले असतात, कारण त्याला वकिलीचा वही माहिती नाहीये, तर तो लिगल ॲडवायझर म्हणून काय काम करणार. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.